नमस्कार. मी प्राध्यापक रवींद्र मयुरे. आज रामनवमी आहे. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्म झाला. रखरखत्या उन्हात भर दुपारी जन्म घेण्यामागचं कारण म्हणजे त्यावेळी जी उष्णतेची प्रखरता असते त्यामध्ये आपल्याला शीतलता मिळावी, हा त्यामागचा कदाचित उद्देश असावा. श्रीरामांचा जन्म साधारणतः 10,000 वर्षापूर्वी झाला आणि कृष्णांचा जन्म साधारणतः 5,000 वर्षापूर्वी झाला. तरी देखील हजारो वर्षानंतर देखील प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती राम आणि कृष्ण आजही राज्य करतायत आणि विशेषतः रामाचं राज्य यावं अशी प्रत्येकाची इच्छा असती. त्याच्या मागचं कारणच ते. आजही आपण दैनंदिन जीवनामध्ये रामाच्या नावाचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी करतो. प्रसन्नता लाभते म्हणूनच कदाचित आपण त्याला रामप्रहर असं म्हणत असतो. दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेस आपण राम राम असं म्हणून एकमेकांना वंदन करतो. त्यामागचा देखील तोच उद्देश आहे. प्रत्येक नामात प्रत्येक वेळेस रामाचा उल्लेख केला जातो. इतकंच नव्हे, ज्यावेळेस व्यक्तीचा मृत्यू होतो त्याला नेत असताना देखील राम नाम सत्य असं म्हणूनच आपण त्या व्यक्तीला नेत असतो. म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत राम हा आपल्या सोबत आहे. काहींनी माझ्याचं आपल्या जीवनामध्ये असलेलं जे स्थान आहे ते अढळ आहे, पण हे स्थान मिळवताना देखील रामाला देखील बराचसा त्याग करावा लागला. राम प्रत्येक भूमिकेमध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून या आपल्या पृथ्वी तलावरती राहिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार केला तर पुत्र कसा असावा तर रामासारखा असावा असं म्हणण्यामागचं कारण, ज्यावेळेस रामांचा राज्याभिषेक होणार होता त्यावेळेस कैकेयींनी रामाला 14 वर्ष वनवास मिळावा आणि माझ्या भरताला राज्य मिळावं असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस असं काही सांगण्यात येतंय की रामाच्या चेहऱ्यावरती लवलेश देखील बदलला नव्हता. म्हणजे मानसिक दृष्ट्या अभ्यास करणारे किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करणारे लोक असं सांगतात की रामाच्या चेहऱ्यावरती हावभाव देखील बदलले नव्हते. म्हणजे एकीकडे एकीकडे राज्य आहे आणि एकीकडे 14 वर्ष वनवास आहे, तर इथला फरक देखील रामाला काहीच वाटला नाही. अशा प्रकारचे ते पुत्र होते. आणि ज्यावेळेस ते वनवासातून परत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या कैकेयी मातेला वंदन केलं. आणि विशेषतः ज्यावेळेस ते वनवासात चालले होते त्यावेळेस भरतानी ज्यावेळेस आक्षेप घेतला आपल्या मातेला, म्हणजे कैकेयीला ते बोलत होते, त्यावेळेस रामाने भरताला समजून सांगितलं की एक पुत्र आपल्या आईबद्दल असे अपशब्द कधीही बोलत नाही. तू जर खरंच गुरूंच्या संस्कारामध्ये वाढला असशील तर तू आपल्या आईला असं बोलणार नाही. म्हणजे इतकं प्रेम त्यांचं आईबद्दल होतं. सावत्र असली, ज्या आईने आपल्याला 14 वर्ष वनवास दिला, त्याच्याबद्दल देखील, त्या आईबद्दल देखील मनात द्वेष मत्सर त्यांच्या नव्हता. म्हणून ते आदर्श पुत्र होते. त्यांच्यासारखा भाऊ प्रत्येकाला मिळावा असं म्हणण्यामागचं कारण, आतापर्यंत पृथ्वी तलावरती मला राज्य नको असं भांडण करणारे जर भाऊ कोणते असतील तर ते म्हणजे राम आणि भरत आहे. नाहीतर आपण म्हणतो ज्या ठिकाणी माझं नाहीये ते मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी स्पर्धा होते तेव्हा महाभारत घडतं. आणि ज्यावेळेस माझं आहे ते मला नको याच्यासाठी भांडण होतं ते म्हणजे रामायण आहे. आणि तसाच प्रसंग रामायणामध्ये होता. भरत देखील राज्य करण्यासाठी तयार नव्हता आणि राम म्हटला मी माझ्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करणार आहे म्हणून मला हे राज्य नको, असा हा वाद या दोन भावांमध्ये होता. असे आदर्श बंधू राम होते. त्याच्यानंतर रामासारखा मित्र प्रत्येकाला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा त्या काळामध्ये होती. म्हणून मारीच जे शत्रू होते ते देखील म्हणत होते की मित्र असावा तर रामासारखा आणि शत्रू असावा तो देखील रामासारखा. अशा प्रकारचं रामांचं वर्णन त्या काळात देखील त्यांचे शत्रू करत होते. त्यांच्यासारखा मित्र मिळणं म्हणजे फार मोठे कष्टाचं काम होतं. आणि असा मित्र सुग्रीवांना मिळाला रामाच्या रूपामध्ये. कारण सुग्रीवाचं दुःख आणि रामाचं दुःख एकच होतं. म्हणून राम आणि सुग्रीवांनी मैत्रीची शपथ घेऊन एकमेकांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार बालीला रामाने मारलं आणि सुग्रीवाला किष्किंधाचा राजा केला. आणि राजा केल्यानंतर ज्यावेळेस शरयू नदीमध्ये ज्यावेळेस राम समाधी घेत होते आणि ही बातमी जेव्हा सुग्रीवाला कळाली त्यावेळेस सुग्रीव तिथून धावत पळत आले आणि त्यांनी देखील रामाबरोबर शरयू नदीमध्ये समाधी घेतलेली आहे. असं हे मित्रप्रेम होते. असा मित्रप्रेम देणारा राम म्हणजे त्या काळातला सर्वोत्कृष्ट मित्र होता. ती भूमिका देखील त्यांनी चांगल्या प्रकारे निभावलेली आहे. त्याच्यानंतर पती असावा तर रामासारखा, कारण सीता आणि रामाचं नातं आपल्याला माहितीये. काही लोक आक्षेप घेतात की रामाने सीतेचा त्याग केला, पण ते एक राजा होते. पतीच्या अगोदर ते एक राजा होते आणि आपल्या प्रजेला मनामध्ये आलेली शंका निवारण करणं हे एका राजाचं कर्तव्य असतं. म्हणून त्यांनी सीता मातेचा त्याग केला होता. पण ज्यावेळेस यज्ञ करायचा होता
त्यावेळेस मात्र त्यांनी कोणत्याही स्त्रीला आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश दिलेला नाही. त्यांनी सीतामातेची सोन्याची मूर्ती करून त्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे. म्हणजे सीतामातेचं जे स्थान होतं ते अढळ होतं, अबाधित होतं. आणि दुसऱ्या बाजूला सीतामाता देखील रामासारखा पती मला प्रत्येक जन्मात मिळावा असं त्या ठिकाणी ते तप करत होत्या. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्यांचं प्रेम किती होतं. तर अशा प्रकारचे पती हे राम होते. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे त्यांचा सारखा शत्रू प्रत्येकाला मिळावा असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि ते म्हणजे रावणासारख्या व्यक्तीला ज्यावेळेस त्यांनी मारलं त्यावेळेस बिभीषण रावणाचा अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. त्यावेळेस रामाने बिभीषणाला समजून सांगितलं की जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत शत्रू, मेल्यानंतर कोणीही आपला शत्रू नसतो. म्हणून तू जर त्यांचा अंत्यसंस्कार करत नसशील तर मी स्वतः रावणाचा अंत्यसंस्कार करेल. आणि त्याच्यानंतर बिभीषणाने रावणाचा अंत्यसंस्कार केलेला आहे. म्हणजे शत्रू देखील कसा असावा याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे श्रीराम होते हे आपल्याला दिसतं. असं सांगण्यामागचा उद्देश म्हणजे की हे जे गुण रामामध्ये होते त्यातला एक गुण जरी आपल्याला घेता आला, शक्य नाहीये, रामासारखं होणं शक्य नाही हे आपल्याला माहितीये, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून श्रीराम नवमी किंवा रामनवमीच्या दिवशी रामामधला कोणता तरी एक गुण आपल्यामध्ये आला किंवा रामाचे गुण कोणते होते हे जरी आपल्याला कळालं तरी रामनवमी खऱ्या अर्थाने आपण साजरी केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून आजच्या दिवशी आपण रामाचा कोणता तरी एक गुण घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं आयुष्य रामासारखं कसं होईल यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.